नमस्कार, मी अंकिता. अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. प्रोटीनचा खजिना म्हणजेच पीनट बटर. आज आपण पीनट बटर बनवतोय. हेल्दी फॅट, एनर्जी पटकन देतं सकाळच्या नाश्त्यासाठी. व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, फोलेटो त्वचाचे हाडं मजबूत करतात. सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही ब्रेडला लावून खाल्लं तरीही लहान मुलांना दिलं तर खूप असा हेल्दी असा नाश्ता आहे. आता आपण बघा इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि आपल्याला हे शेंगदाणे एकदम लो मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला इथे 5 मिनिटे असे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. अगदी खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. बघा वरतून तुम्ही कपड्याने असे घेतला तरी कॉटनचा कपडा घेतला, रुमाल, तरी त्याने छान भाजून घ्यायचे आहेत. आपल्याला 5 ते 6 मिनिट इथे लो गॅसवरती शेंगदाणे भाजायला लागतात. बघा आपले शेंगदाणे असे भाजून झालेत. आता आपण पूर्ण थंड झाल्यावरती त्यांच्या साला काढून घ्यायचेत आपल्याला. एकदमच असं गरम असताना सर्व प्रोसेस नाही करायची. आपल्याला इथे सर्व गार करूनच घ्यायचे. आपल्या शेंगदाण्यांच्या छान अशा साला काढून झाल्यात बघा. आता पूर्णपणे थंड झालेत. आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. मिक्सरचं भांडं आपल्याला बघा इथे बारीकच घ्यायचं आहे. मोठं भांडं नाही घ्यायचं आपल्याला. म्हणजे आपलं पीनट बटर अगदी व्यवस्थित असं तयार होतंय. क्वांटिटी जास्त असली तरी तुम्ही मोठं घेतलं तरी चालेल. पण 1 वाटीसाठी आपल्याला छोटं भांडं इथे ठीक आहे. आता आपण मिक्सरला बघा याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहोत. बघा इथे छान अशी पेस्ट तयार आहे. आपल्याला इथे असं मिक्सर गरम होईपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवायचं नाहीये. थोडं-थोडं करून आपण इथे फिरवून घेणार आहोत. आता आपण इथे टाकणार आहोत 1 चम्मच मध. तुम्हाला जर गोड हवा असेल तर तुम्ही इथे गुळाचा वापर केला तरीही चालेल. मध ही आपली ऑप्शनला आहे, नाही टाकली तरीही चालेल. एकदम अशी छान आपल्याला इथे पेस्ट बनवून घ्यायची. आता आपण इथे टाकणार आहोत चवीनुसार मीठ. मीठ टाकूयात आणि असं थोडं-थोडं करून आपण इथे मिक्सरला पेस्ट बनवून घेणार आहोत. तुमचं मिक्सर जर गरम होत असेल तर थोडा वेळ थांबून घ्यायचे आणि पुन्हा मग आपण पेस्ट बनवून घ्यायची. अगदी 6 ते 7 मिनिट लागतात पूर्ण प्रोसेससाठी आपल्याला. बघा इथे आपलं पीनट बटर एकदम छान असं मस्त तयार आहे. आता आपण एका डिशमध्ये काढून पूर्ण असं थंड करून घेणार आहोत. तुम्ही इथे तेल टाकलं तरीही चालेल किंवा तुपाचा वापर केला तरीही चालेल. खूप हेल्दी आणि पौष्टिक असा नाश्ता आपला तयार होतोय. लहान मुलांसाठी किंवा जिमला जाणाऱ्यांसाठी खूप असा सकाळी-सकाळी नाश्ता घाई-गडबडीत आपला ब्रेडला लावून खाल्लं तर एकदम असा हेल्दी नाश्ता तयार होतोय. आता पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला एका छोट्या बरणीमध्ये काढून घ्यायचे. तुम्ही इथे काचेची बरणी वापरली तरीही चालेल. बघा आता आपण पूर्ण थंड झालंय आणि बरणीमध्ये काढून ठेवूयात. फ्रीजमध्ये तर 1 महिना आरामात राहते आणि विदाऊट फ्रीजमध्ये 15 दिवस असं आपलं हे पीनट बटर आरामात राहते. आणि इथे बघा आपलं छान असं घरच्या घरी आणि कमी वेळेत आणि कमी साहित्यात आणि कमी पसाऱ्यामध्ये आपलं हेल्दी असं पीनट बटर बनवून तयार आहे. बाहेरून आणायचं, किती तेल टाकलंय माहीत नाही. त्यामुळे मग कमी वेळेत असं आपलं इथे छान पीनट बटर तयार आहे. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.